महाराष्ट्रातल्या प्रमुख जिल्ह्यांतील प्रामुख्याने नाशिक, सांगली, रत्नागिरी या वेगवेगळ्या जिल्ह्यांतील गेले दीर्घकाळ आपलं आगवेगळं स्थान प्रस्थापित करणाऱ्या अनेक नेत्यांचा अजितदादांच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश या ठिकाणी होतो आहे। याला उपस्थित असलेले राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नामदार अजितदादा पवार, कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले श्रोत शिवाजीराव गर्जे, हिरामणजी खोसकर, जयवंत जाधव, अजितराव, आमचे राजेंद्रजी देशमुख साहेब, निशिकांतजी पाटील, पक्षाचे मुख्य प्रवक्ते श्री आनंद, व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सर्व सन्माननीय पदाधिकारी, वेगवेगळ्या जिल्ह्याचे पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष, पत्रकार मित्र, महिलांचे प्रतिनिधी, इथे उपस्थित असलेले चिपळूणचे आमदार शेखर निकम, रत्नागिरीचे अध्यक्ष बाबाजीराव जाधव, प्रचंड संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दादांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व असं यश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संपादित केलं। राज्यातल्या जनतेचा फार मोठ्या प्रमाणावरचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरती निर्माण झाला आणि गेले 6 महिने राज्यामध्ये सत्तेच्या माध्यमातून वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणावरती विकासाची कामं एका बाजूला करत असताना ज्या मूळ विचारधारेवरती आम्ही सर्वांनी म्हणून वाटचाल केली, तो आमचा शिवशाहू फुले आंबेडकरांचा सामाजिक समतेचा विचार, धर्मनिरपेक्ष विचार, अशा विचाराला सोबत घेत आम्ही वाटचाल करतो आहोत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नजीकच्या कालावधीमध्ये दृष्टिक्षेपात आहेत। अशा वेळेला सांगली जिल्हा असेल, नाशिक जिल्हा असेल, इगतपूरच्या परिसरांतील सहकार्य असतील, हिंगोलीच्या परिसरांतील असतील, भोकरच्या परिसरांतील असतील, रत्नागिरीच्या राजापूरच्या परिसरामध्ये काम करणारे अजित यशवंतराव असतील, या सर्वांचाच आज पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये या ठिकाणी होतो आहे। एका बाजूला देशामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालची NDA त्याच्यामध्ये मजबूत करण्याची प्रक्रिया आपण सगळेजण करतो आहोत। महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावरती नेण्यासंदर्भामध्ये पावलं आपण त्या ठिकाणी उचलतो आहोत आणि त्याच्यामुळेच मधल्या कालावधीमध्ये आपण ज्यावेळेला वर्धापन दिन साजरा केला, 26 वर्षाच्या पक्षाच्या वाटचालीतला अभूतपूर्व असा उत्साहाच्या वातावरणामधला वर्धापन दिन आपण पुण्याच्या बालेवाडीच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी संपन्न केला। दिवसेंदिवस पक्षाकडे येणाऱ्यांची संख्या वाढते आहे, ती काही चेहऱ्याकडे बघून नाही, जी मूळ विचारधारा मनामध्ये ठेवत आपण काम करण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि आपलं नेतृत्व ज्या पद्धतीने जनमानसामध्ये पुन्हा एकदा प्रचंड ताकदीने शक्तीने काम करण्याचा समर्पित पद्धतीने प्रयत्न करत आहे, त्याच्यामुळे आज पक्षप्रवेशाची संख्या दिवसेंदिवस प्रचंड प्रमाणावरती वाढीला लागते आहे। अशा वेळेला आगामी येणाऱ्या निवडणुका याचं लक्ष आपल्या सर्वांचं आहेच। महानगरपालिकेच्या असतील, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या असू शकतील, नगरपालिकेच्या नगरपंचायतीच्या सुद्धा निवडणुका येतील। अशा वेळेला सर्व सहकाऱ्यांना सोबत घेत आपली यशस्वीपणाची वाटचाल पुढच्या कालावधीमध्ये करायची आहे। अशा वेळेला या सर्व सहकाऱ्यांचा पक्षप्रवेश हा अत्यंत महत्त्वपूर्ण या ठिकाणी होऊ शकतो आहे। मला खोसकरांचे, जयंत जाधवांचे सुद्धा आभार मानले पाहिजेत की आज नाशिक जिल्ह्यातील एक महत्त्वपूर्ण ताकद पक्षाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी या सर्वांनी प्रयत्न केल्या। नाशिक जिल्ह्याचं वैशिष्ट्य यावेळेचं आहेच, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व यश मिळालंच। पक्षाने त्या यशाची पोचपावती दुपटीने तिपटीने सुद्धा नाशिककरांच्या पदरामध्ये टाकली। अशा वेळेला जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील, त्या आहेत ना, आमचे सहकारी आहेत, त्यांचे वडील आणि आम्ही सोबत जिल्हा परिषदेमध्ये काम केलं, ती सगळी त्रयीच आहे ती। त्याच्यामुळे एक वेगळी राजकीय ताकद घेऊन आपण ज्यावेळेला काम करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला नाशिकसारखा शेती क्षेत्रामध्ये प्रचंड प्रमाणावरती अग्रेसर असलेला जिल्हा, उद्योग क्षेत्रामधला जिल्हा,
औद्योगिकरणामधला जिल्हा, अशा वेळेला ही राजकीय ताकदास पक्षामध्ये सहभागी होते आहे. पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांचं मी अंतःकरणापूर्वक या ठिकाणी स्वागतही करतो. सांगली असेल, हिंगोली असेल, भोकर, रत्नागिरी, सेवादलाचे काही प्रमुख सहकारी, या सर्वांनाच या निमित्ताने मी विश्वास देऊ इच्छितो आहे की उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्याच्या प्रक्रियेला आपण सर्वांनी मिळून वाहून घेऊया. सभासद नोंदणीच्या कामामध्ये सुद्धा आपल्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित राहीलच, पण संघटन अशापैकी मजबूत करण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण काम करू की आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अभूतपूर्व यश मिळवेलच. या पद्धतीने आपण सगळेजण काम करण्याचा प्रयत्न करू. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी या ठिकाणी स्वागत करतो. पुन्हा एकदा आपल्याला विश्वास देतो की संघटनेच्या माध्यमातून पक्ष प्रभावीपणाने त्या ठिकाणी वाटचाल करत असताना धर्मनिरपेक्ष विचारधारा, शाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता सोबतच घेत समाजातल्या सगळ्या घटकांना अधिक विश्वास देण्याचं काम आपण सगळेजण करूया, एवढ्याच भावना या ठिकाणी व्यक्त करतो. आलेल्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचं करणं हा हॉलसुद्धा अपुरा पडला. आता याच्या पुढे मैदानावरतीच पक्षप्रवेश घ्यावे लागतील अशी स्थिती होते आहे. आता या सगळ्या स्थितीबद्दल आपल्या ज्याने या संबंध पक्षप्रवेशाच्या निमित्ताने महत्त्वाची राजकीय भूमिका बजावली त्या सर्वांचंच मी मनपूर्वक शब्दामध्ये या ठिकाणी स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.